काय ग पूजा? काय? भाऊजी कुठे गेलेत? गेलेत ते बाहेर. तुला सांगून नाही गेले वय? नाही ना, येतील का हो? नाही, असंच विचारलं. आमचे हे पण नाहीत अगं घरी. कुठे गेलेत? आता ते पण मला थोडी सांगून जातात तवा. ते पण आहे बाई. आणि मी काय म्हणते, काय हो? काल आजच्या काय म्हणत होत्या तुला? कुठं काय म्हटलं? हा वय. अगं काय बोलती, इकडे ये बरं जरा. कधी काय म्हटलं मला? नाही म्हणजे अगं मी आपलं पाहिलं लांबूनच, वावरातून बघत होते ते सीताफळाच्या बागेचे तिथं काहीतरी आत्या म्हणत होत्या तुला थांबून माझ्याकडे बोट करू करू. नाही होत आई, मला तर नाही आठवत. हा का? हा. नाही अगं काय झालं, तू नाही मला काय म्हणली, मग आत्या मला अशा का सांगत होत्या की पूजा तुझ्याबद्दल अशी अशी बोलत होती. काय सांगितलं? हेच की ती नटवी आली आणि नाही का शानपणा करायला लागली, असं तसं म्हणती तू. आणि म्हणते की नाही का मोठी जावे तर ही रुबाबच दाखवायला लागली, हिचं मी कवर ऐकून घेऊन असं तसं. मी म्हणलं बाई मी कधी पूजाला असं काय केलंय? हा. आणि बर, आणि आत्या अशा म्हणल्या आणि तुम्ही काय म्हटलं हो? मी काय तुम्ही म्हणते, म्हणल्या तिला आणि आली माझं ऐकत नाही, हा माझं काही करत नाही काम. मी का तुमचं काम करा? तुमची नोकर आहे का मी? नाही तू माझी नोकर नाही आणि मी तुझी मालकीन नाहीये. पण मला काय म्हणायचंय, तू आत्यांजवळ अशी म्हणलीच का? मी कशाला म्हणू? मग त्या काय विनाकारण म्हणतील का? मग तुम्ही म्हटलं मी मला माहितीये माझी नाही, सासू मला एवढं कशी आहे. सांगा. कारण की ना तिला नाही का मी पहिल्यापासून ओळखते, 5 वर्ष झालीत माझ्या लग्नाला. पण माझ्या सासूनी मला कधी नाही का असं एका शब्दाने दुखवलेलं नाही. मग मला एक कळत नाहीये की तू कस काय माझ्या आत्यांना अशी म्हंटली. अगं बाई मी कशाला काय म्हणू बाई ताई? मग त्या काय खोटं बोलत आतापर्यंत मला कधीच मग खोटं मला बोलायला. एक सांगा, मग मला सांगा तुम्ही माझ्याबद्दल बोलल्या का आत्याला? हे बघ मला नाही एवढं म्हणणे आत्या खोटं बोलत नाही. मग आत्याने मला जे सांगितलं ते खरोखरच सांगितलं. काय सांगितलं तुम्ही तुला? मला म्हणे ती कामच करत नाही. हे बघ आता, तुमचं काम करायला मी तुमची नोकर आहे का? अगं तू माझी नोकर नाही ग, तू मग मोठ्या बापाची पोरगी आहेच मग. हाये. मग तू इथं लग्न करूनच कशाला आली मग मोठ्या बापाची इथं? का बरं नको लग्न करून येऊ मी? अगं मग तुला काम करायचं तुमचं नाही? म्हणायचं काय संबंध? अगं मी तुला तेच सांगते, तुझं कसं आहे माग एक आणि पुढे एक अशी सवय आहे ए तुला. बाई नीट बोल, कशाला मागं पुढं हे करू बघ मी? तुझा तोरा आहे ना हा, त्याच्यावरूनच मला कळतं की हा, आत्या तुम्ही बोलत होत्या ना ते तुमच्यासारखं काय खोटं नाही. मी काय तुमच्याबद्दल एक शब्दही बोललेले नाही बरं का ताई. उगाच माझं डोकं खराब करू नका तुम्ही. आणि मग मला बरोबर कसं काय आत्या बोलून म्हणल्या, म्हणता आत्या काय खोटं माझ्यासोबत बोलणार नाही तुम्ही? मला माहिती. आणि मी कशाला आत्यांना असं म्हणू, मला काय पडले? येऊ दे अगं की मला आत्याला माझे मी काम विचारते धंदे मग. पडलेले आहेत नाही, मरणाचे. आणि तुम्ही काय म्हणलं आत्याला? तीच भांडी नीट घासत नाही, धुणं धुत नाही, फरची पुसत नाही. कोण करतं का? तुला एवढा आखलीचा भाग पाहिजे ना. आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन आणलेली तुझ्याच नवऱ्यानी. हा मग कपडे धुवायचा तुम्ही प्रश्नच माझी येतो अक्कल पुढे. काढू नका. तुम्हाला आता अगं सांगते मग मी. तुला कळायला पाहिजे ना कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ते. मग तुम्हाला पण कळायला पाहिजे ना मी म्हणले असं का नाही म्हणून. अगं एवढं राहते ना माझ्यासोबत गोड गोड तुझं नाही काय एवढं तर जाऊ दे, मी गोड बोलून राहते. अगं तू माझ्या माग काय काय करते मला चांगलंच कळलेलं काय आहे. केलं तुमच्या मागं मी? अगं काय काय केलं? कुरापती काढते. तुला तर असं वाटतं की मी वायलर हवा आणि सगळं तुझ्या मागे द्यावाचे डबुल. ते शब्द माझे नाही, ते शब्द तुमचेच आहेत. अगं तुम्हालाच मला वाटत असेल मला का जर मी असं वाहिलं वाटत जावं असतं ना म्हणून. तर मी जेव्हा लग्न करून आले का तेव्हाच वायलर राहिले असते. माझ्या सासूला दारात पण उभा केली नसती. बाई मग आणि तुझ्या आता लग्नाला आले तर नाही का अजून वर्ष ऐका पण नाही ना, झालं. मी आता आले ना, वर्ष नाही झालं म्हणून आता तुमच्या डोक्यात प्लॅन चालू असेल नाही का? आता ही आली तर मग मी वाहिलं अगं तू काय माझ्या उरावर बसून खाते का तेव्हा? मग तुम्ही का माझ्या उरावर बसून आणि खाताय तेच का मी मग? म्हणते, मी तुला खोटपते ना, कारण की आतापर्यंत सगळा कारभार माझ्या हातात होता. मग आता तुला तुझ्या हातात घ्यायचा आहे. मला तसली काही गरज नाही. माझा नवरा मस्त कमवतोय आणि मला जे किती लागतंय ते कमवतोय ना देत मला आहेत माहितीये बाई, किती कमवतोय. अगं 25,000 शिवाय पगार नाही तुझ्या नवऱ्याला. आणि तुमच्या नवऱ्याला का 50-60 हजार अगं पगार आहे का? अख्खी जमीन माझा नवरा करतोय. अगं अगं बाई. शेतीतली कामं करतोय, कांदा सगळा माझा मग नवरा माझा नवरा करतोय. का बसून खातो का मग? ते सांगते ना, फक्त 25,000च पगार आहे आणि त्याला शिकवलंय पण मी. माझ्या नवऱ्याचा पगार जाऊ नका, तुम्हाला आता सांगते बरं तुला का मी. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा त्याला नाही का शाळेत टाकलं होतं का, शाळेनंतर ना कॉलेजला गेलं सगळी फी माझ्या नवऱ्याने भरलेली आहे. कारण की 5 वर्ष नाही का मीच सांभाळले त्याला. तुमचा नवरा आहे ना, त्यांचा भाऊ आहे, मग करणारच आहे ते. हा मग तुझा नवरा आहे ना माझा धीर आहे, तू नंतर आलेली आहे, लक्षात ठेव. मग काय करायचं दिराला? काय करायचं म्हणजे बघ आता, मग तुमचं तू काय काय वायला म्हणणं? करायला लागली का आता? मी कशाला वाहिलं करू बाई ताई? मग तुम्ही तुला घेणं जर देण्याचं वायलं नाही ना दुसरं करायचं तर मग माझी तू भांडणं माझी कशाला काम करते? करते रिकामा. तुला रिकामटी इकडेच आहे तू नाहीतरी. या बा ताई मोठे म्हणून मी काय बोलणार नाही. अगं तू लहान आहे ना म्हणून तू आतापर्यंत समजून घेते. जाऊ दे म्हणलं, हा. माझी बहीण आहे, माझ्या बहिणीसारखी पण तू हा, त्याचं मी लायकीचंच पण नाही. माझ्या मोठ्या काय? बहिणीसारखं मानलं तुम्हाला आणि तुम्ही तर डोक्यावर चढायला हा लागले. बघा तो तोरा. काय यांचं झालं? तोरा पाहिलं का? अगं थांब ना 1 मिनिट 2 मिनिटं. बघा भाऊजी, आतापर्यंत तुम्ही सांगा, तुम्हाला काही कमी पडू दिला आम्ही नाही कधी? नाही काहीच नाही. तुम्हाला मी तुमचं एका काय शब्दाने बोलले, संबंध? हिचं बघा आहे का मध्ये मध्ये बोलली. यांचं एक तुम्हाला काय मिनिट कमी झालं- पडून द्यायचं? यांचं काय संबंध? तुमचे आई वडील आहे, भाऊ आहे, ते बघतील ना. अगं पण बघितलं का, बोलू देते काही बघ, बोलू देते. झालं काय मला नीट सांगा ना जरा. आता ह्या काय म्हणताय मला ताई? माझं माझं मी काम करत होते. ह्या मला थोडं आई बोलून टाकलं. आई मला म्हटलेल्या आहेत की ही माझ्या मागे खुरापती करते. आई खोटं बोलणार आहेत का? आणि आई आई मला खोटं हे बोलतात सांगितलं का? का ही तुला नावं ठेवती? हा आई अशा बोलणारच नाहीत. नाही बोलणार का?
नाहीच बोलणार. मग मी आईला असं बोललेलीच नाही. हे ना तुमच्या मनचा खेळ चाललाय काहीतरी मनचा खेळ. दोघींचा. आता 5 वर्ष आले आपण कधी वाईले निघायचं बोललो का कधी बाबा, तरी? यांना आहे ना मी या घरात आलेलो आहे ना त्यांना देखवतच नाही मी. खोटं तुम्हाला नका सांगते. खोटं. यार काय बनबन लावली तुम्ही? अहो बघा ना ही काय काय बोलती मला. काय दादा- बोलली? दादा मी काय बोललेच नाही त्यांना. हा? तेच माझ्या तुम्ही मागे लागले. सांगा भाऊजींचा माझ्या आपल्या लग्नाला 5 वर्ष झाले. 5 वर्षामध्ये भाऊजी कॉलेजला गेले होते तेव्हा त्याच्यानंतर अख्खा खर्च तुम्ही घेतला का नाही? आई बाबांना होतंय का आपल्या? हा केला मग काय झालं हा. त्याला? मग नाही का ही म्हणते की सगळा खर्च माझा नवरा करतोय, माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगताय तुम्ही. बापरे मी असं बोललेच नाही दादा. हे काय म्हणलं मला माहिती का आता म्हणे तुझ्या नवऱ्याला आम्ही सांभाळलेलं आहे. नाही हा, सांभाळ. मग सांभाळतात खोटं मग काय? त्यांना सांगा ना मग मला कशाला ऐकवताय मग ते. अहो ह्या नाही का आईंना म्हणतात की नाही का ही नाही का लय खुरापती काढी ती हिला वाहिलं पाहिजे आणि हिलाच वाहिलं पाहिजे ना आता म्हणती. वहिनी ती आहे ना एक तसं काम नाही करा म्हणू ना शकत. तुम्ही अच्छा, बरं मी खोटं बोलतो आई पण खोटं बोलते का? एक मिनिट आहे का तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल तिला एक म्हणायचं असेल तुम्हाला एक काहीतरी वाटलं असेल. ए, गैरसमज कवर बायकोच्या पदराला धरून चालतो. हा? अरे अरे. चूक आहे तर चूक म्हण की. माझी काही चुकी नाही. मी आता सांगून ठेवते दादा. मी आव. काही चुकीचं बोलले नाही यांच्या बद्दल. काय आईला चुकीचं बोलली बोलवा ना नाही? तुम्ही. तुम्हाला- आईला कशाला बोलतो आता आहे का म्हाताऱ्या माणसाला मध्ये घ्यायचं का? मग तुम्ही कसं काय म्हणताय बघितलं का आईला बीपीचा त्रास आहे हिला माहिती ना तरी पण ही आईला मध्ये घ्यायचं म्हणते. हा आईला बोलव गावाला बोलव कर गाव गाळा इथं तेवढीच काम आहे करा मग. आम्हाला. दोघं नवरा बायको आली तर बघितलं भांडायला. का? भांडायला म्हणजे आले म्हणजे तुमच्या- मला आम्ही चुकीचे अरे वाटतो ना अहो तुम्हाला. भाऊजी आम्ही चुकीचे ऐका वाटतो. जरा थोबाडाला आवर घाला. हा बायकोच्या नावाने एवढं पर हे नाही बाबा बुळग्या गाणी. हा ना भावाला न वहिनीला तर बोलतातच आहे. अहो पण आईचा तरी विचार करा बीपीचा त्रास आहे त्यांना जर कळलं तर हा मेल्यावरती काय हे करणार आहे का तुम्ही? बरं मग खरं खोटं करायला नको तुम्ही माझ्यावर जर तू म्हणताय. किती- ए, काय खरं खोटं करती हा? सांभाळायचोय नवऱ्याला मी त्यात काय झालं मग? विचारायला खरं खोटं तर करायला उपकार केला काय मग? बघितलं पाहिलं का कशी उपकारची बोलताय? भाषा करते? तू बघितलं एक मिनिट तू नीट बघितलं का बोल ना उपकारची जरा. भाषा करते? ते कशी बोलताय ते? ए नीट बोल तू उपकार काय ए बिलबिल सांग ना तुझ्या बायकोला समजून. जरा शांत राहते का? तुम्हाला बिलबिल्या म्हणताय तुम्हाला अकलीचा भाग आहे का? बघितलं भाऊ का? आहे अक्कल मोठा, काढली काय नवऱ्याची. पण म्हणू, तुला काय करायचंय? नवऱ्याची अक्कल बस काढली नाही. फार. ए यार वहिनी, ती तुझ्या वहिनी. ज्यानी तरी आवर बाबा कोणाचंच ऐकायला ते बिनदाव्याचं जानवर आहे काय? आता काय या दोघी हिच्या सारख्या सारख्या अहो लाज वाटू द्या भाऊजी सारख्याला वारक्या भेटल्या म्हणतात. 5 वर्ष झाले माझ्या लग्नाला कधी हो तुम्हाला हे दिलं परके पाण्याची जाणीव करून दिली आणि सारख्याला वारक्या म्हणतात. तोंडाला आवर घाला जरा. कधी तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या आधी तुम्हाला नाश्ता हातात असतोय. कुठं तरी बरोबरी आहे का दोघींची सारख्याला वारक म्हणतो मग हे बी अडपाट आहे का तुझ्या बायको आणि हा काही हो. बोलतो काय? मी येडपट आहे का? हा, मग काय आहे? तुमची अरे, बायको येडपट तुम्ही असं. तुम्ही जरा शांत राहा रे यार काय कलकल काय शांत राहणार तुला येणार एकदा सांगतोय बरं का तुझ्या बायको नीट समजून सांग. मी बघ, कधी मग एवढं सासू वाईट कोण सासऱ्यांना नाही. या मी बघा, कधी मी तुम्हाला सासू सांगते समजून तुमच्या भावाला आणि वहिनीला समजून सांगा बघितलं का? नाही तर मी राहणार नाही. ए, काय करशील तू? राहणार नाही. समजून सांग जा म्हणजे काय हा? या सांगतो. आईला बाई बोलायची माणूस आहे अक्कल म्हणून तरी नाही आहे हिथंच कान फाडले जा असते. जा 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 तुम्ही काय राहा करत बरं नाही. म्हणजे काय बाई, ये बरं करत? इकडं तू. ए, तुम्ही सांग या बरं का बरं तू एकदा समजून तिला. सांगतो मी वा रे समजून वा. तिला. तिला अरे काय समजून ती सांगतो? शांत हो, ती वहिनी. काय म्हणतीये की जा जा म्हणती ना जायचं तिला जाऊ द्या आम्ही दुसरं लग्न लावून देऊ. हा मग दिरालाच घेऊन बसा मग. अयो बघितलं कशी घाण शब्द वापरते अरे तिला नाही, लाज आहे हे तिला. ना, हा? वळणच नाही तिला यांना शपथ- काय. शी, दादा वेळा तेच म्हणताय त्या. इतकी नालायक बाई मी आयुष्यात नाही पाहिजे. अहो माझ्या लेकरासारखं सांभाळायला आणि किती घाण तुम्हाला बोलती. ते बघवत नाही ना हा? दिराचं लग्न झालं म्हणून. अरे, कानाखाली मारायच्या हिची एखादी. चूक नाही रे हे आपला ठॉम आहे, लाज आहे का कामाचं काय आहे. बोलती बघा. अहो, वहिनी सांगतो मी समजून तिला. समजून सांग अहो, काय शब्द वापरले कानाखाली मारा एक तिच्या. समजून काय कवर शब्द सांगतो वापरला ते मी? काय बारीक बाळ आहे का समजून नाही, नाही, सांगायला? काय घाण शब्द वापरला ते म्हणते दुसरं लग्न करून देतो मग बसा मग. नाही नाही तू आहे ना खरं सांगू काय हिच्या तोंडाला कशाला लागती ग तू? हा? अहो तोंडाला नाही काय झालं फक्त आई काय म्हटलं एवढंच विचारलं. आई काय नाही गरज एकाच होती दोन का मला करून सांगती. विचारायची? तू आहे ना हिच्या विचारायची आजूबाजूला गरज सुद्धा होती का? हिंडू नको. हा अहो एका घरात राहायचे भांड्याला भांडे लागतं म्हणून गप बसले पण हे काय अजून वर्ष नाही झालं. आता गप नाही बसायचं आता भांडण डोक्यात घाल डायरेक्ट पुढचं पुढं बघू काय होईन ते होईन मग. आणि आईंना जर काही कमी जास्त झालं तर कोण ही काय भरून देणार आहे का? ही म्हणती होऊ दे काय झालं तर झालं. आता ह्याला काळजी नाही ना आपण कवर काळजी करत बसायची आणि एकट्याने? 25,000 पगारावरती एवढं टणटून उड्या मारायला लागली ही. अरे 25,000चा तर आम्ही पगार वाटितोय डिअरेंनी काय सांगायला लागली तो आम्हाला कौतुक काय उग त्याचे लग्न जमाना म्हणून नोकरीला लावला होता त्याला. तुमच्या भांडणामुळे ना मरण माझं होतंय तुमच्या. अरे बरं, मला बरं, नसतं बरं. करायचं बाबा ए काय सांगत काय चाललंय रे मग किरकिर काम ना म्हणजे मी मागायचं धरून बघा तुम्हाला तुकडे खायला घरी कमी होते काय काम कमी भांडण जास्त आहे. धक्का मारले राव समजून नाही आणला दोघांना आज नीट नेटकं गेलाय याचा आता दररोज मी रोज बघत राव शेजारी अहो तुम्ही इकडे या ना पण तुम्ही काय पण हे कोणचे भांडणं करायची पद्धती तुमची बघा आता तुम्ही सांगा मला नाना तुम्ही मला किती वर्ष झाले ओळखते मी लग्न करून आली या गावात. हा? लय वर्ष आता शेजारी दररोज बघत तुला मी तुम्ही मला सांगा कधी आमच्या घरात किरकिर होती? अजिबात नाही मी कधी माझ्या सासूला उलट बोलले? रानात बायका येतात वाट्यानी करायला कधी सुद्धा असं ऐकायला आलं की माझी सासू म्हणली माझी सुनाशी माझी सून तशी. नाही नाही हा? विषय माझ्या दिराला कधी मी अंतर दिलं? ही अजिबात बाई मला म्हणते की नाही का तू दिराला घेऊन बस. अरे, हा? अय, पुरी त्यांच्याशीच बोला माझ्याशी कशाला बोलताय सगळे अरे, पण झालंय का इकडे सर सगळं त्यांच्याच खरं आहे तर मग माझ्याशी बोलतायच कशाला आहे मला मग? सांग का शेवून झालं नेमकी भांडणी हे बघा नाना
मी माझं काम करत होते, ताई त्यांचं काम करत. मला बोलून घेतलं की तू आत्याला काय म्हटलं, आणि नाना मी नवऱ्याची शपथ घेऊन सांगते मी आत्याला काहीच बोललेली नाही यांच्याबद्दल. एक सांगतो, यांची आईच कळकुटी माझ्या घरी सगळं माझं तीन आता बोलणं हे मला एवढं भांडणं. जीव लावतात, हा. मी कशाला सांगू काय यांच्याबद्दल, एवढं मला जीव लावतात ना. आम्ही बहिणी सारखं राहतो. मला आत्या काय म्हणलं माहिती का, तू काम करीत नाही, हे करीत नाही. मोठ्या ताईने त्यांना सांगितलं. आता मी हे कशाला म्हणते, म्हणू बरं, मग मी मी वावरात कशाला असू सांगू बाई ताई? मरत इथं. हा? मी वहिनींना चांगलं ओळखतो. वहिनीना असं कधी म्हणू दिवसभर शकत नाही. वावरात म्हणा मरत आहे. मी म्हणून वहिनीबद्दल मग चुकीचं ताईबद्दल. अरे पण ऐक ना थोडस, तिच्याकडून काही शब्द चुकले, लहान आहे, समजून घ्यायचं अहो, थोडस. नाना सगळं समजून घेतलं, पण आताचा शब्द मनाला लागला असं नव्हतं बोलाय पाहिजे. ही यांना म्हणती मोठा धीर आहे ना, यांना म्हणते काय केलं तर उपकार केलं का तुम्ही यांच्यासाठी केलं तर. उपकाराची भाषा वापरून मग जमते हे का नाना? म्हणताय का तिला आतापर्यंत- सोडून दे, मी तुझं दुसरं लग्न लावून कारण ही देतो. म्हणली की नाही का मी घर सोडून जाते, यांचं ऐकायचं असेल तर हा म्हणून शब्द वापरला. तिच्या नाना, चुका नाही त्यांच्या सांगत. काय मला घर सोडून जाईल? अरे गेली तर गेली. आणि आतापर्यंत एवढ्या अख्ख्या गावात माहिती वस्तीत माझ्या नवऱ्यासंग कुणीच असं वर शब्द करून बोललेलं नाही. किती आणि मान आहे त्यांचा माझ्या नवरा नवऱ्याला. माझ्या कानाखाली मारायला येऊ राहिलं, मग मी कशी ऐकून घेईन नाना? मग कोण त्यांना धावलं? समजायला खाली नको का? मारली काही बोलती बाई. त्यांना समजायला नको तिचा का? नवरा आपण इथंच आहे, बायको आहे नवरा. म्हणून. तुम्ही एक काम मारली करा का? बरं. तुम्ही आता एक काम कर, संशय यांना म्हातारी करून चल बरं म्हातारी चल. मी तेच म्हणते सोक्ष मोक्ष लावत म्हणताय. चला. नाही नाही, काय आजार रोग नाही, तिने माझ्या घरी चला, जाता चला. भांडायला लावलं. चला मला काय करा 2 मिनिटं. मी तुमच्या तेच आई- म्हणते तर म्हणे आत्याला बीपी आहे, खरं खोटं करायचं ना. मग चला 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 चालतो. चला हे बाबा शिलच इथं. काय झालं ग? वय आत्या, मी कधी म्हणले हो तुम्हाला काय यांच्याबद्दल चुकीचं कधी बोलले मी तुम्हाला? अयो कधी काय झालं? छातीला का हात लावू, काही झालं नाही, नाटक नका करू. नाही, विचारा. नाही, आईचं दुःखच आहे माझ्या ना, असं बोलत काय आईला हा, माझ्या? काय रोग नाही आला तो आईला, माझ्या घरी 2दा भांडण लावले तिने. अहो नाना त्यांची तब्येत बघा तुम्ही. काय तब्येत बघतो, माझ्या सुनाला सांगितलं आणि माझ्या घरी भांडण पेटून दिले, तू लागली सासूचा कानवळा आणायला. अहो मग 5 वर्ष झाले माझ्या सासून मला कधी दुखावलंच नाही. तुला नाही दुखाला, पण दुसऱ्याच्या घरी का पेटी आपल्या घरी पेटायला लागली आता अहो ती. ताई, पण एकदा विचारा ना, मी बोलले का? तुम्ही उभा राहा बरं 2 मिनिटं. हा ह्यो काय आहे ते सोक्ष मोक्ष काय झालंय सांगा मला. एवढं दुखत आहे मावाला. आता तुम्हाला तर माहिती आहे, म्हणलं इथं बसावं, पुरी काम करते तर पुरी नुसतं भांडणच करायला लागले. बरं हे पोरं काय भांडण करायला लागली, मग तो भांडण लावून दिली ती. ना ना आता तुम्हाला काय आपलं वय झालं न कशाला यांचे भांडणं लावून पण द्यायचे? आत्या, मी ताईंबद्दल कधी चुकीचं बोलले मला एवढं सांगा. त्या म्हणते त्या सीताफळाच्या झाडाखाली तू काहीतरी आत्याने माझ्याबद्दल तुला काहीतरी सांगितलं आणि तू काहीतरी सांगितलं. काय सांगितलं मी तुम्हाला? काय म्हणलीस तू? मग तुझ्या डोक्यात आहे का? आता त्यांना ऐकायला पण येईना. थांब, आधी तू बोल. एकच मिनिट थांबा. मग तुला आईने काय सांगितलं? काय सांगितलं म्हणजे सांगा ना आता. हेच की ही म्हणते की एकाचं 2 करून सांगते, घरातले सगळं माझ्याकडे कारभार घ्यायचं चाललंय माझ्या हातामध्ये. हा, मी ठीक आहे, कशी बोलले? थांब, मी थांब, का- एक हा. मिनिट. तू थांबा, तुला काय चल. सांगितलं? मला बोलले की तू मोठी म्हणती का, तू चांगलं काम करीत नाही, भांडेच घसत नाही, धुणं धुवत नाही, आणि तिच्याबद्दल माझ्या मनात राग आहे. तू असं त्यांना म्हटलीये का कधी? नाही. नाही. तुम्ही असं म्हटलंय का कधी? मी कधी म्हणणार आहे तवा माझा मरू चाललाय ते जीव. ए, काय तोंडी परीक्षा घेतोय काय? वया जाऊ एक कानाखाली काय? अरे पाहिलं तुम्हाला- का नाना आता? पाहिलं का आता? कळतंय का तुला? कळतंय का म्हणजे? तुला आता वाटायला कळतंय का? पाहिजे ना, त्यांचं ऐकून तू अजिबात नाही, तुझं नाही. तुझी आई कळकुटी अरे, तुमच्या दोघांचे वाद तुझ्या लावलेत. आईला हे करतो का तू? हे ना आमच्या घरात काही भांडणं असते. माझ्या आई, घरी- तुझा स्वभाव माहिती मला. मी लहानपणापासून ओळखतोय तुला. भाऊजी हा अहो, बघा, काय आधी परादीची सकाळची गोष्ट आहे. तू विचार कर, माझ्या सुनाला काय सांगायची गरज होती सांग- माझ्या बायको बद्दल? अरे आमच्या घरात मोकार भांडणं लावून दिले, आम्ही तरी बोललो नाही. शेजारी असल्यामुळं म्हणलं तुम्हाला दोघा भावांना राग येईन. काय भांडणं चालू असते? म्हातारपणी बसून खाणं जरा कशाला सुना अहो पण मी काय म्हणते, यांच्या घरात काय भांडणं आहे? आमच्या घरात तर आधी चांगलं मागं चाललेलं सरकून बोल. असतं ना, म्हणून त्यांना पोर नाही. एकमेक तुटून पडल्या होत्या, नाही, पोरं नाही, नाही, नाही माझ्या सुना मला माहिती ना, 5 वर्ष झाले सोन मला एक शब्दाने दुखीत नाही का, पोरग दुखीत नाही. झेपऱ्या धरायची बारी. आम्ही आलो तिकडून आणि आत्या, मला मला पण तू 8-9 एवढा महिने नाही तू झाले एवढा लग्न आईची करून. कळवड येतो ना, तू एवढं चल माझ्या घरी, तुला मी दाखवतो काय नेमकी घडले. आणि जर खरं खोटं केलं तर काय पैन देणार तू? आ, तुमच्या सुना समजूतदार नाही, त्याला आम्ही काय करावं? आपल्या घरात ए, चांगलं दादा, आहे ना, ए, म्हणून यांना ऐक. खपत नाही. आई, आता तरी तुझे डोळे उघड. बस झाले तुझे नाटक आता. ठीक आहे, मी पोरींना नाव ठेवू शकतो. पोरीने जर तिला काही म्हणले असेल, मी आता मी पोरी तिथे जाऊन हाणले असते माहिती का. पण हीच जर कळी लावली, आज तुमच्या घरात दोघा भावांचं वैर लागलं, पेटलं, वाईल निघायची वेळ आली, मारामारी झाल्यावर याला कोण जिम्मेदार आहे? आयो छातीत चमक आली आईचं माझ्या. हे तो नवरा ही हे दोघंही सारखे. अहो, एका ताई. माणसावानीची. विचारा तुमच्या की मी दोघींचं खरंच काही काहीच नाही बोलले नाही. हीच तुमच्याबद्दल. मेन कळकुटी. आओ बरं थांबा. आई तुम्ही बोलल्यात का असं काही? मला एक छातीत कसं तरी होतंय बा. तिच्या आता आता दुखायला छातीत यायची नाही, छातीत. आता ती मरण.
छातीत नाही कस तरी आई- वाजली तिची. असली कशी आहे तुमची? ही अपेक्षा नव्हती बरं का. अहो तुम्हाला मी कधी अंतर नाही दिलं, माझ्या नाही आईसारखं गं धरलं. बाई काही नाही म्हणली मी नानाचं काय ऐकते तू नानाच्या घरी भांडणच असते आपलं घर अहो त्या कसं नानाच्या यांना? घरच्यांचं जाऊ द्या, पण हे आमच्या दोघींमध्ये भांडण अगं पण लागले. यांना आपल्या घरचं बरं जाऊ द्या, जाऊ द्या. माझ्या घरचे बाई, भांडण नानाचं ना. जाऊ द्या हा. पण मला आत्या सांगा मी ताईंबद्दल तुम्हाला कधी तू चुकीचं काहीच बोलले? म्हणली नाही पण नानाला आपलं चांगलं खपत नाही. मग तुम्ही काय मला म्हटलं की ही अशी बोलती तुझ्याबद्दल? काय आता कवा म्हणले गं मी अहो, तुला? काय तुला पलटून पडली ती. झालं का वहिनी झालं बघितलं का ताई आणि मी कधी तिच्याबद्दल काय बोलले होते तेव्हा? अगं मी कुठं तिला काय सांगितलंय मग अरे काय सांगितलं तुम्हाला मी कधी सांगितलं आजपर्यंत ज्या घटना घडण्यात आल्यात ना, सासू लावती 2 सुनामध्ये भांडणं, याचं कारण फक्त सासू आहे. सुना कमी चांगल्या असतात, पुन्हा बाहेरचे आहेत, ते पोरं घरचे आहेत ना. पोरं घरचे आहेत. ते पण एकमेकाच्या उरावर बसतात अहो संजू दादा, एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही, ह्या 2 सुना बाहेरच्या आहेत पण बहिणीसारख्या नांदात आहेत. याचं काय आहे? आज हिच्यामुळे दोघींचे भांडणं लागले. हिला काय, ही 4 वर्षात मरून जाईल, यांना आयुष्य काढायचं एका वावरात ना. नशीब ही समंजस आहे पोरं. किंवा एका बांधाला दोघींना राहायचं. इकडे उद्याच्या इकडे गावात टाकलं तर दोघींच्या जिंजा धर मारामारी होत्या. हिला काय अक्कल बिक्कल आहे की नाही थोडीफार? म्हातारपणी नीट राहा जरा. सुखाचं दूध हिला तुम्ही एक खायचं, काम आराम करा. करायचा. हिला आहे ना सेपरेट ठेवा, तुकडा द्या आणून अहो, त्याला सांग. काय सांगताय त्याचा गुळगुळीत मेंदू आहे आमच्या दादाचा. काय हो दादा आता पटलं का आलं ते मला कानाखाली मारायला अरे, पण एवढ्या भांडण तुम्ही खुशाला आईला एवढीशी भांडणं मग? आता वाटे झाले असते ना माझे आणि माझ्या भावाची. दुसरं लग्न करायची तयारी आहे द्यायच्या. त्या वहिनीने पार पोरगीत शोधायची राहिली होती पार आता फक्त. काय चुकीचं बोलले होते भाऊजी? माझा गैरसमज झालता. परिस्थितीनुसार आता तुम्ही जे मला एक ठीक सांग, आहे, ते जाऊ दे. हिच्यामुळे आज एकाचं घर मोडलं असतं नसतं. जर तुमचं ऐकून तिने बायको आणली असती, ती तर राहिली असती अहो का? पण आता पण माझं काय झालं असतं नाना अहो पण नाना माझं काय मग? हा मग 2 घर वाहिले झाल्यावरती 1 घर वाहिले झालं, मला बरं वाटलं असतं मग का? आता मी सांगतो तसं करा तुम्ही. हिला आहे ना अलीकडे खोलपट द्या बंगल्या शेजारचं. काय वाटतं आणि का नाना हिला तुम्हाला? नाही, हिला 2 टाइम तुकडे आणून हा? द्यायचं, सकाळी एक आणि अहो लोक संध्याकाळी एक. काय म्हणतील पण? हा, काय यांना नाही पटतं म्हणत का लोकं? असं आपल्या आजच्या घराचं गावात- पोर करायला आले? हे बघा, अख्ख्या गावात तुमच्या आईची आणि तुमच्या सासूची पक्की चव गेली. जिथं जाईन तिथं भांडणं लावली. तुमच्या माहिती करता सांगा. कशाला काय असलं उद्योग करीत तू? पटायला पाहिजे आत्या तुम्हाला काही जिथं जाईन तिथं तुम्ही कोणाला विचारा, गावात आणखीन 10 लोकांना विचारा ही बाई कशी आहे. तुम्हाला लोक सांगते नाही बाई कशी कशी आहे. असते तरी आई आहे राव त्यांची. असं आम्हाला- कसं? हा, ठीक आहे संजू शेठ आई आहे, मग काय, मग लोकांच्या घरात भांडणं लावायची. नावं ठेवतो नाही ना. आईला कोपऱ्यात नेऊन ठेवलं. हा, हे मग बघा, आईला ती गोष्ट कळाली पाहिजे ना, आपण कोणच्या लायकीत राहिलं हे पाहिजे. बघा इलेक्शन- नाना, जाऊ द्या. चूक झाली आई, तुमच्या डोळ्यात दिसतंय आम्हाला. इथून पुढं नको तुमची करू. चूक झालेली आहे. तुमची मान शर्मिनी खाली गेली याच्याहून. पण हे बघा, तिलाही कोण नाही आणि मलाही कोण नाही आणि तुम्हालाही आमच्याशिवाय कोण अहो, नाही. माझ्या घरी भांडणं लावली म्हणून ते हसते आता बी. तुम्ही बघितलं तिच्या कशाला तुम्ही हसण्यावर? आता हे करता? आता सगळं झालंय ना, ती माफी मागा यांची आणि सोडून त्यांनी दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावून सोडा आता. आता मी काय नानाच्या घरात भांडणं लावले नाहीत बाई पण आता जर बोलता बोलता बायाची जीभ सटकली असली तर काय सांगावं अहो या जिबेमुळेच तर ते होतंय ना, जिबेला असं आवड लय झाला. वळवळ करतात. एखादा इस्तू घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवायचा, लोकांच्या घरी जाळ फेकण्यापेक्षा. माहिती का? नाही, आता वय आहे काही लावा करायचं भांडण लावायचं तरुण परत झालं खपलं ती आता नाही खपणार. आई नंतर पण एखाद्या तुम्हाला हे त्यांच्या बोलायला घरात पण काय आम्हाला बरोबर नाही वाटत आहे. आता आम्ही तुमच्या सून आहे, आम्ही समजावं होय हो तुम्हाला. आता आमच्या दोघींमुळे तुमचे 2 लेख वेगळे झाले असते. हे बघा काही असं कारण असतं, नसताना. तुम्ही दोघे जर हुडीने राहिल्या आणि मग मी वेगळी पडते ना तुम्ही गुलुगुलू करीत बसता अरे मग मला तू कुठे- देवा. बोलला तर तिचं काय असं बघा, होतं घ्या, का घ्या. बाबा? काय बोलायला खरं पाहिजे नाही ना. रे. त्या माझ्यासोबत पण बोल मग पण हे तुम्ही केलं दोघे तुम्ही चा- चुकीचं तुम्ही केलं. दोघे गोड सोडा ना राहिले. आता, बस कोणाच्या नादी लागते तुम्ही? अहो मला- आई, मला एक सांगा. आम्ही गोड राहिल्यामुळे तुम्हाला का वाईला टाकू? उलट तुमचा संसार आपल्या घराचं नंदनवन होईल ना. अगं पण आता पण शेजारी हे पाजारी कोण बघा सांगेल? ते सुनच गोड राहते तर सासू आपण मेले वाड्यावाडी पडते सगळे सारखे नसत्यात. आता तरी सुधरा. सासूला आई म्हणा आणि बरं, परत मग सासूला लोक बरोबर म्हणतात आहे. की नाही का सासवांना संजू सुना दादा, समजून नाही घेत. तुम्हाला सांगतो, हे फक्त लोकांचं सांगायला आहे, आईला सुना त्रास करतात, ही चुकीची भूमिका आहे. काय प्रत्येक ठिकाणी असं घडत नाही. हे भांडणं लावायला फक्त काही आया कारणीभूत असतात. मी तुम्हाला सांगतो. नाही हो आमच्या शेजारी आहेत ना दोघी सुना लय चांगलं राहतात आणि सासू नुसती अशी कोपऱ्यात पडून तिच्याकडे पाहत नाही पण चहा ताई नाही, आपण पाणी यांना नाही. कधी कोपऱ्यात आई- काढलं का तुम्हाला पाणी तर पाणी, चहा तर चहा, सोप्यावरती बसून ये. तुम्हाला कधी वावरत येऊ दिलंय मी? अगं, बोलता- मला असं बोलता- वाटतं तिची वेळ नाही मला यावा अहो पण मग तुम्ही बोलून दाखवायचं ना. तुमचे लेख आहेत हक्काचे, बोला ना त्यांना तुम्ही. संजू शेठ बोलता बोलता बरं का सचिन, बोलता बोलता माझ्या पोराने बायको त्याशी मरणा माती हल्ली हिच्यामुळे घरी नेऊन घातली. लाज वाटते, तू कोण मान घालून बसलाय भाडकाव पुढं. लय आईच्या कानोळ्याचा होता ना तू. काय ग दुखत आहे का छातीत तुझ्या? आणि तिच्या सगळं दुकान भाऊ, तिला दवाखान्यात ऍडमिट कर. नाही टोचून आणतो आता नेऊन डायरेक्ट डॉक्टर. अरे भाऊ मी मागच्याच आठवड्यात दवाखान्यात घेऊन गेलतो. डॉक्टर म्हणले सगळं नॉर्मल आहे बाईचं, तरी पण कुठून खोकती तेच कळत नाही. तरी पण मी 450 रुपयाच्या गोळ्या रडायला लागल्यात आता. जाऊ द्या ना. रडा ना, जाऊ द्या तिच्या पाया पडा तुम्ही. आता. जाऊ दे ना आई गोळ्या खाती का ताई मशीन आपणच माफी मागू बाई. नाही, जाऊ दे आमच्याकडून चुकलं
इथून पुढे आम्ही नाही रडणारच बोलणार. नाही, ती हसणार. तुम्हाला सांगतो तिला याच्यात आनंद वाटत लोकांच्या भांडणं लावण्यात नाही घरी, हो, त्या माहिती? तशा नाही, त्या मनाने खूप चांगल्या आहेत ती आता. दिसती तशी नाही बाबा न, आम्ही तिच्या पुढे हात टेकले. ती नाही का घराला चटकी लावी ती अंग तशी गंमत आहे. बरं जाऊ दे नाना, आम्ही बघतो आणि आता. विशेष म्हणजे ना, बरं का सचिन, विशेष म्हणजे तिला आत्ताच सांगा तुम्ही आमच्या घरी यायचं नाही. जर आमच्या घरी आली तर तुमचे माय भांडण होते. नाना द्या सोडून आता. नाही आमच्या घरी यायचंच नाही. बरं जाऊ दे आता, तुम्ही या जाते पण तीन नाही यायचं आमच्या घरी. मी. बरं चालते, जाऊ दे, जा, आम्ही बघतो काय करायचं ते आता. अगं ते नानाला चाबराई. आई आईला जीव काय लावतो. आहे आत्ते, हे बघा तुम्हाला आता अजून तरी पण- सुधरा, आता कळलंय खरं काय खोटं काय. अगं हे दोघं बरं, कोणाच्या जाऊ द्या, हातात आई. नाही, असं सांगा ते. माहिती झालंय, कशाला आता अजून रेटता. जाऊ द्या ना, नका ना रेटू ते शब्द. तुम्ही चूक मान्य करा ना. अहो सांगा ना तुम्ही तरी. वहिनी हो, नका नादी लागू, ती काय तिची चूक मान्य करा. नका, थांबा. तुम्ही हे करा. बघा कशाला आपलंच भांडणं घर आहे. करणार नाही? नादी मी लागू त्याचं नका भांडण असं कसं लावले म्हणता. मग काय? आई आहे तुमची शेवटी. किती वेळी तर टाकून द्यायचं का मग लोकांसाठी. चला बरं जाऊ द्या. पहा आता. लागू द्या काडी कोणाला मी मला नका सांगू. जा. बाई ह्या बा ताई, इथून पुढे माझ्याशी भांडायचं नाही. मी तुम्हाला ह्या बा बहिणीसारखं मानते, मोठ्या ताई सारखं. मी तुमच्याबद्दल काही चुकीचं बोललं, कळलं ना आता? उगाच मला नाही ते घालून पाडून बोलले तुम्ही. हे बरं नाही केलं बाई ताई तुम्ही. तू पण काही कमी नाही बोललेली. तुम्ही आता बोलल्या बोल- म्हणून बोलले ना मी. बसा, ए बाई. अगं तू अजून पण किती जीप चालवती. बरं ताई, बस, बस, चुकलं बस. माझं. चुकलं म्हणले ना मी. काय तमाशा आहे? ज्या आईवरती एवढा विश्वास ठेवला, त्या सासूवरती तिनेच विश्वासघात केलाय. जाऊ दे आता. ती आता त्यांचं वय झाले, त्यांची वळण मोडता येणार आहे का? आपणच आपलं चुका अहो सुधारून पण आता घ्यायच्या. हिला कळलंय ना, तर ही मलाच बोलती या. आता नाही बोलणार ती. सगळ्यांच्या अहो, चुकी माझं मानाच्या म्हणणं चुका काय आहे पत्रात माहिती घेऊ. का? नाही, एक मिनिट. माझं म्हणणं काय आहे ताई, का मी तुमच्याबद्दल चुकीचं बोलले नाही. तुम्हाला नीट अगं विचारायला मग मी पाहिजे. पण नाही बोलले ना बाई. मग दोघी नाही ना बोलल्या कशाला भांडत? जाऊ पळा खुरपा ए, तिकडे. चला एक काम भांडते. कर, यांच्या हातात दगड दे दोघींच्या, आपण जाऊ चल. बरं जाऊ दे, चला खुरपायला जाऊ आता. ते काम पडले अर्ध तसं. घाला गोंधळ तिकडे. त्या डोक्याला शॉट येईल का? टेन्शन आले मला तर. चल. हा? चल ना. गावात दोघच आपण सख्खे भाऊ आहेत, एकत्र बसतो. चल.